मित्रांनो, मी आज VJTI कॉलेजला चाललो आहे कारण तिथे आज इन्थोसियाचा इव्हेंट आहे ओपनिंग सेरेमनीचा. तर तुम्ही बघू शकता मी आता VJTI कॉलेजला आलो आहे. तर आल्यावरती मी बघितलं, बराच वेळेच्या अगोदर आलो होतो मी. तर मला कंटाळा आला होता, तर मी आधी गेलो जिमखान्यात. तिथे मस्त जाऊन मी कॅरम खेळलो. तर कॅरम खेळून झालं, जिमखाना बंद झाला. तर मग मी गेलो खो खोच्या ग्राउंडवर. तर खो खोच्या ग्राउंडवर मुली मस्त खो खो खेळत होत्या. तर मी पण खो खोचा प्लेयर आहे, तर मनात विचार आला यांना ट्रेनिंग करतो जरा. तर त्यांना ट्रेन केलं मी आणि मग झालं ते सर्व. मग इव्हेंट चालू झाला. तर मी क्वाड्रँगलला आलो. तर इथे इव्हेंटची सर्व तयारी झालेली होती आणि बरेचसे गेस्ट बोलवले होते. तर तुम्ही बघू शकता चेतन सर पण आले तिथे. तर तुम्ही यांना ओळखत नसाल किंवा असाल, पण मी यांचा ID तुम्हाला मेन्शन करतो, तुम्ही सर्वांनी बघा. हे खूप छान अशी स्किपिंग करतात. यांचे फॉलोअर्स पण आहेत खूप. तर तुम्ही बघू शकतात. तर आता इथे अजून सेकंड गेस्ट पण आले होते. तर बघू शकता तुम्ही, हे फ्री स्टाईल फुटबॉलर आहेत. तर त्यांनी खूप चांगलं असं प्रदर्शन केलं. त्यानंतर इथं थर्ड गेस्ट आले होते. तर हे एरियल यांचा ग्रुप आहे हा. तर यांनी खूप छान असं प्रदर्शन करून दाखवलं आहे. तर आजचे मेन गेस्ट होते सौरभ परब सर. त्यांच्या नावावरती लॉंगेस्ट व्हिलीचा रेकॉर्ड आहे. तर ही त्यांची बाईक आहे. मला त्या बाईकवर बसायचं होतं. मी त्यांची परमिशन घेऊन बसलो आणि फोटोज वगैरे काढले. तर फोटो काढून झाल्यानंतर त्यांनी बाईकवर बसून राईडला सुरुवात केली. तर तुम्ही बघू शकता त्यांच्या गाडीचा आवाज, एकदम रायडर बाईक आहे मस्त. तर अशा प्रकारे इव्हेंटचा एंड झालेला आहे. तर आजचा इथे ओपनिंग सेरेमनीचा कार्यक्रम संपला आहे. तर आता इथे स्पोर्ट्स चालू होणार आहेत. तर खो खोच्या मॅचच्या वेळेस मला इथे यावंच लागेल. तर भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये.